हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज म्हटलं की आवरलं आता म्हणजे सगळं माझं काम. तर आंघोळ वगैरे झाली. म्हटलं आवरताच व्हिडिओ स्टार्ट करावे. तर मस्त आज सुट्टी आहे. आम्हाला आता जेवण करायचं आहे. पहिले तर घरातलं सगळं काम आवरलं. थोडं धुळीचं आवरलं की असं शिंकायला लागतं लगेच. पण एकदा आंघोळ केल्यावर मस्त फ्रेश वाटतं. त्याच्यावरच हेअर वॉश करायचे होते कारण उद्या महाशिवरात्री आहे. सो आजच मस्त हेअर वॉश वगैरे करून म्हणजे उद्या मस्त उपवास पकडायचा आहे. तर की तुम्हाला आता मी दाखवलंच पुढे दिवसभरात आम्ही काय काय करतो ते. आणि आज असं काही स्पेशल नाही आहे, तर मी थोडं म्हणजे लेटच व्हिडिओ स्टार्ट केला. पण जस्ट नॉर्मल घरातलं आवरलं आणि बसलो आहे. ते सनस्क्रीन लावल्याशिवाय होतच नाही आता. सो मी अशी नवीन नवीन ब्रँड ट्राय करत असते. जो आताच आहे माझा तो नॅचरल आहे. सो नो हार्मफुल केमिकल्स. मला तर चांगली वाटते. वैभवला नाही आवडते अशी सनस्क्रीन, बट मला चांगली वाटते. छान इफेक्ट तर दिसतोय स्किनवर. ठीक आहे, चला बाय. आता आम्ही संध्याकाळी चाललोय मस्त खाली फिरायला आणि थोडं वॉक करायला. मी आलो होतो दळण दळायला टाकायला, कारण आमचं पीठ संपलेलं आहे. आम्ही दोघं मस्त वॉक करायला तळजाई टेकडीला आलोय संध्याकाळी. आणि एकदम मस्त आहे ते, शांतता आहे सगळी. कोणी एवढी गर्दी पण नाही. आणि आम्ही दोघं पण इथं फर्स्ट टाईम आलो आहे. आम्हाला अजिबात माहीत नाही कुठं जायचं. पण काय म्हणते, जास्त लोक जिकडे जात आहे ना त्यांच्या मागं आम्ही पण चाललो आहे. कधी कधी चुकीचं बी राहतं बरं. हां, पण नाही असं मध्ये मध्ये ना जंगल आहे ना हे, तर मध्ये मध्ये आहे त्यांनी केलेलं काही काही बसायला वगैरे. तिथं भालू आहे, पाखरू उद्यानी, मोर बघितले मोर. सायली बघितलं, पूर्ण जंगल आहे, पूर्ण आहे बघा दोन्ही साईडने. त्या पाट्यांवरून तर कळतंय की इथं प्राणी पण आहे, माहित नाही पण आम्हाला अजून काही नाही दिसत. मला प्राणी सांगायला आल्यासारखी फिलिंग होती. ते कात्रजला केवढं चालावं लागत. हा, थोडंफार पण ऍटलिस्ट इथं प्राणी तरी दिसतात. थोडंफार चालायचं असेल, बसता येईल थोडंफार. मला पण तेच वाटलं होतं, पण मला असं वाटतंय आपण चुकीच्या ट्रॅकला आलोय. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आम्ही आलेलो. ते पण व्हॅलेंटाईन स्पेशल वॉक, ट्रेकिंग वॉक. ट्रेकिंग नाही म्हणताय ना, मी जंगल नाही म्हणून काय असं एकदम खतरनाक. मला एक माणूस व्यायाम करतोय ते दिसलं का? मला पण करायला पाहिजे. मला पण तर करायला पाहिजे. मित्रांनो, आयुष्य एकदाच आहे, हेल्दी राहा. ठीक आहे. इट्स वाय वी केम फॉर अ वॉकिंग. ठीक आहे सर. आम्ही इथून एक टर्न घेतला आहे. पुढून तर बरेच लोक येताना दिसत आहे. व्हॉट डू यू थिंक? मला वाटतं एखाद्या हातात काठी ठेवावी. पण कोणाच हातात काठी नाही, असं काही नाही इथे संरक्षणासाठी. कारण कोणच नाही, लोक बिनधास्त फिरताय जंगलातून माहिती आहे. कारण इथं प्राणी नाही आहे, कुत्रे सोडून मला तरी वाटतं. इथं पहा मस्त केलेलं आहे. हा, मध्ये मध्ये असं बसायला केलेलं, पण त्याच्या खालचं बसायचंच काढून घेतलेलं. लोकांना बसत असतील म्हणून. इट्स अ नाईस ट्रेक. ट्रेक तर नाही आहे, बट नाईस जंगल सफारी. आता
लांब चालत आलोय लय म्हणजे लय. झाडांना नका करू नष्ट, श्वास घेताना होईल कष्ट. बरोबर. ही मार्ग तुझा इकडून मी इकडून. ठीक आहे. कारण मला तू ज्या मार्गावर जाशील त्या मार्गावर मला नाही जायचं. पाहिलं तर माझ्या मागं हिंडावं लागणार आहे. तुला माझ्या मागे हिंडावं लागेल बघ, कारण इथे एकच मार्ग रस्ता जायला. पावसाळ्यात मस्त वाटत असं ना, सगळे झाडे हिरवेगार असतील. आता ऊन आहे, सगळं सुकलेले म्हणून. पण मला माहित नाही लोक एवढा जाऊन इथं बुलबुल खरंच अजून अर्ध्या घंट्या नाही ना, काहीच नाही करणार. कळायचं नाही कोणत्या रस्त्याने जायचंय आपण. वही तो पागल होऊन जाऊ. समोरून एक मोर गेला गाईच, पण मी व्हिडिओत नाही घेतला. यस मी घरी किती का मोर. हा आमच्या घरी तर लई मोर आहे, पण घरी म्हणजे आमच्या शेतात आहे. यस म्हणजे शेतात मोर आणि हरणं फिरत असता. बट मला कधी तो कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रसंग आला नाही. नेक्स्ट टाइम मी जेव्हा घरी जाईन तेव्हा नक्कीच ट्राय करा. पण इथं आता आमच्या समोरून गेला, पण मी कॅमेरा बंद केलेला होता आणि तो लगेच गेला मोर. शांत वाटते मला इथे येऊन, पण आता असं वाटतं गेले लांब आलो, घरी जाऊया. आयुष्य बी आपलं असंच आहे. आयुष्यात आपल्याला पुढं कुठं जाणार आहे आपण तेच माहित नाही. नुसतं चालत राहायचं. म्हणून या जंगलातून चालत राहायचं. ऑटोमॅटिक रस्ता दिसणार आहे, कुठं ना कुठं जायचं. तू घाबरत कोणालाच नाही. एखादा प्राणी आला ना, आवाज तर निघायचाच नाही तुझं. स्वतःच निघाल का माझा? मी स्वतःचा आवाज एवढा उंच ठेवेल की समोरून कुणी जरी आलं ना, मग 2-3 काका आले आता, त्यामुळे तुला आधार आलाय. की कारण हे एकदम जंगल आहे ना, आणि आम्ही फर्स्ट टाइमच आलोय, माहित नाही कुठं जायचे. बट नाईस. लोक दिसते. हा MPSC UPSC करणारे जास्त पोरं प्रॅक्टिस करायला येतात. इथं रनिंग, जॉगिंग, एक्सरसाइज असे काही स्पोर्ट्स करायला खूप लोक येतात. खाली जात आहे लोक, पण आय डोंट थिंक की आपल्याला जायची आपण नाही गेलं पाहिजे, आपण रिटर्न जायचं. तर तिकडून जाऊ ना. रोज येतं डेली इथे एक्सरसाइज करायला. काय ओके, इथून खाली जाऊ शकतोय, जायचं का? नाही, खाली जाऊन आणि ते वर येत आहे परत. पण शूज पण नाही घातले, जाऊ दे. नेक्स्ट टाइम येस, आम्ही येऊन खाली जाऊ, वर येऊ पुन्हा. चला आता आम्ही जातो रिटर्न, कारण मी आज आहे ना किती मलाच विश्वास नाही होते 1024 कॅलरीज बर्न केल्या आहे जस्ट ह्या 1 तासात. म्हणजे विचार करा, खूप जास्त आहे ना. बसून आम्ही चालू केलं होतं, त्या पॉईंटवर येऊन पोचलो. आता तिचं मंदिर इथं, इथे येऊन बसले मी, थोडा आराम. We are having fresh Mosambi juice. पे तू सायली सकाळी सकाळी खिचडी परतवते. कारण तुम्हाला खेळायला जायचंय म्हणून. त्यातले गर्दी राहणार सायली, किती वाजता जायचं काय माहिती. दुपारी जाऊ, दुपारी उन्हाचं थोडं कमी राहील गर्दी.
आणि चहा मी केला एक साईडला खिचडी बाय सायली रेडी ना. आताच वैभव क्रिकेट खेळून आले आणि आम्हाला मंदिरात पण जायचे थोड्या वेळाने. पण आता त्यांच्यासाठी मस्त गरम गरम फराळाचं बनवते. गरम पण चांगलं टेस्टी. उपवास म्हणजे नुसतं जेवण राहतं फराळात. उपवास पकडायला पाहिजे. उपवास म्हणजे उपवास नाही, हा खाण्याचा उपवास आहे जास्त. चला पण आता कसं आहे, घेऊन आले आताच थकलेले आहे, त्यांच्यासाठी तशी गरम गरम चांगली खिचडी परतवते. त्याच्यासाठी मस्त खिचडी बनवते गरम गरम. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सायलीज व्लॉग. मी आता मस्त फराळाचं करतोय, रताळे आणि खिचडी. रताळ्यांसोबत आमटी पण आहे. देतो. तर आम्ही आता मस्त रेडी होऊन चाललोय बाहेर मंदिरात, पाया पडायला पण, आणि दुसरं म्हणजे भाजीपाला आणायला. तर उद्या सोमवार आहे. आणि तिसरं म्हणजे छोटी मोठी खरेदी करायला. तर असे सर्व कामं आहे. तर प्लीज सांगा, कमेंट करून तुम्हाला माझा हा टॉप कसा वाटला. आता आम्ही निघालो आहे जायला. चला बाय बाय. कारण आहे माझ्या भावाचं लग्न आणि त्यासाठी वैभवला घालायला चांगला शर्ट घ्यायचा आहे. चला कुक. यस, मी आता वैभवचे फेवरेट साबुदाणा वडे करते आमच्या रात्रीच्या जेवणासाठी. जेवणा करता का उपवास?